स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. 7 मे 2025 रोजी पंढरपूर इथं यश अंकुशराव आणि अन्य 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांनी एकाचा खून करण्याच्या तयारीनं मोटरसायकलवरून 2 देशी बनावटीचे कट्टे अर्थात अग्निशस्त्र आणि 4 जिवंत राऊंड बाळगलेल्या स्थितीत आढळल्यानं त्यांना पंढरपूर इथल्या पोलिसांनी अटक केली. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी यश अंकुशराव याला राजू धोत्रे नेहमी भांडण करून विरोध करतो, त्यामुळे अडचणी येतात याची माहिती गोपाळ अंकुशराव याला मिळाल्यावर त्यानं निरोप दिला की आपल्या सरजी गँगमधील पोरांना कुणी आडवं येत असेल तर त्याची गेम करून टाका. आपली दहशत कमी झाली नाही पाहिजे, त्यामुळे राजूचा गेम करायचा असं ठरलंय अशी माहिती दिली. त्यामुळे गोपाळ अंकुशराव आणि इतर 3 जणांविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद झाला. गोपाळ अंकुशराव याला पंढरपूर इथल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक असून त्याला मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानं तो तुरुंगात आहे. तुरुंगातूनच त्यानं अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पंढरपूर इथल्या न्यायालयात अर्ज दाखल केला. सुनावणीवेळी अॅडव्होकेट सचिन माने इचलकरंजी यांनी गोपाळ अंकुशराव हा ज्यावेळी घटना घडली त्यावेळी कारागृहातच बंदिस्त होता. तपासादरम्यान कारागृहातून गोपाळ अंकुशराव कोणत्या माध्यमातून अटक आरोपींच्या संपर्कात होता हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे खुनाचा कट रचण्यासाठी कट कारस्थान कशा पद्धतीनं झालं हे तपासादरम्यान निश्चित झालेलं नाही. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मिळण्याचा युक्तिवाद करण्यात आला. गोपाळ अंकुशराव याच्यावर पूर्वी खुनाचा प्रयत्न तसंच मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानं त्याला अटकपूर्व जामीन देऊ नये तसंच कारागृहात राहून अटकपूर्व जामीन मागता येणार नाही असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. परंतु अॅडव्होकेट सचिन माने यांनी सर्वोच्च न्यायालय यांच्याकडील न्यायनिवाड्याचा संदर्भ देऊन आरोपी जरी इतर गुन्ह्यात कारागृहात असला तरी सध्या दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला अटकपूर्व जामीन मागता येईल असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून पंढरपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय यांनी गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने इचलकरंजी आणि अॅडव्होकेट लक्ष्मण दांडगे पंढरपूर यांनी काम पाहिलं. दिनांक 7 मे 2025 रोजी पंढरपूर येथे 2 विधी संघर्ष बालक व 1 आरोपी यांना 2 देशी बनावटीचे अग्निशस्त्र व 4 जिवंत काडतुसे याच्यासह पंढरपूर पोलिसांनी पकडले होतं. पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एका आरोपीने सांगितलं की सरजी उर्फ गोपाळ अंकुशराव यांनी त्यांची दहशत कमी होत आहे यासाठी एकाचा खून करण्यासाठी त्यांना निरोप दिलेला होता. वास्तविक गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी हा एका गुन्ह्यात मोक्याच्या गुन्ह्यात कारागृहात आहे आणि कारागृहात असताना त्यानं निरोप पाठवला आरोपींना असा त्यांचा आरोप होता. परंतु कारागृहातून या बाहेरच्या आरोपींच्या कशा प्रकारे संपर्कात होता हे तपासादरम्यान पुढे आलेले नाही. त्यामुळे कारागृहातून तो कोणत्याही प्रकारे निरोप पाठवू शकत नाही, कारागृहातून तो सुपारी देऊ शकत नाही व कारागृहातून खुनाचा कट रचल्याचा हा जो आरोप करण्यात आलेला आहे हा चुकीचा आहे असा आम्ही युक्तिवाद केला. युक्तिवादादरम्यान सरकार पक्षातर्फे असा विरोध करण्यात आला की गोपाळ अंकुशराव हा ऑलरेडी एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे तर त्याला कारागृहात राहून अटकपूर्व जामीन मागता येणार नाही. परंतु नुकत्याच सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेला आहे की एखाद्या गुन्ह्यात केवळ कारागृहात आहे म्हणून त्याच्यावर इतर गुन्हा नोंद झाला तर त्याला अटकपूर्व जामीन मागता येणार नाही हे चुकीचं आहे, तर त्याला तो अटकपूर्व जामीन मागता येतो. तर सुनावणी दरम्यान आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिले, त्यामध्ये दाखवून दिलो की कोणत्याही प्रकारे क्रिमिनल कॉन्स्पिरसी जे षडयंत्र रचण्याचा आरोप आहे हा प्रथमदर्शनी चुकीचा आहे. केवळ कारागृहात मोक्यासारख्या गुन्ह्यात आहे म्हणून त्यास अटकपूर्व जामीन नाकारता येणार नाही असा आम्ही युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून
पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज गोपाळ अंकुशराव उर्फ सरजे यास अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे।